देवघरामध्ये ही जी उतरंड असते ती उतरंड का ठेवायची, कधी ठेवायची आणि त्या उतरंडीमध्ये आपल्याला कोणकोणते धान्य भरून ठेवायचे आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। घरामध्ये धनधान्यांची भरभराट राहू दे आणि त्याशिवाय लक्ष्मी देवी आणि अन्नपूर्णा देवीचा निवास घरामध्ये अखंड राहू दे, त्याच्यामुळे अशा प्रकारची उतरंड देवघरामध्ये बऱ्याच वेळा आपण ठेवतो। तर या उतरंडीमध्ये आपल्याला 5 प्रकारचे वेगवेगळे धान्य ठेवायचे आहेत। तर इथे माझ्याकडे 5 भांड्यांची उतरंड आहे आणि त्याच्यामध्ये मी गहू, ज्वारी, तांदूळ, धने आणि मूग ठेवलेले आहेत। तुम्ही कोणतेही कडधान्य किंवा धान्य त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता आणि ही अशा पद्धतीने 5 राशीची उतरंड आपल्याला देवासमोर ठेवायची आहे। देवघरामध्ये जर तुम्ही नवीन उतरंड ठेवत असाल तर त्याच्यासाठी पौर्णिमेचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो। तर याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी लिंक कमेंट बॉक्समध्ये देत आहे।